अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव म्हणून प्रदीप कुमार अभ्यंकर यांनी आपल्या पदाची नुकतीच सूत्रे सांभाळली। अमरावती जिल्ह्याचे निरंतर शिक्षण अधिकारी पी अभ्यंकर यांना बढती मिळाली आहे। पदोन्नती होऊन त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय सचिव म्हणून करण्यात आली आहे। नुकताच प्रदीप अभ्यंकर यांनी विभागीय शिक्षण मंडळात आपल्या सचिव पदाच्या कामकाजाला सुरुवात केली। यावेळी बोर्डातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। पी अभ्यंकर यापूर्वी पंचायत समिती दर्यापूर येथून गट शिक्षणाधिकारी व त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक अकोला येथे कामकाज सांभाळले आहे। सन 2015 पासून त्यांनी निरंतर शिक्षणाधिकारी म्हणून जिल्हा परिषदेत यशस्वी भूमिका पार पडली। आता त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभाग येथे सचिवपदी करण्यात आली। शिक्षणाचा दर्जा सुधारून अमरावती विभागाला गुणवत्ता श्रेणीत नंबर 1 करण्याचा मानस अमरावती शिक्षण मंडळाचे सचिव प्रदीप अभ्यंकर यांनी व्यक्त केला। विद्यार्थ्यांचं जे काही शैक्षणिक हित आहे हे जोपासण्यासाठी मी माझ्या परीने परिपूर्ण प्रयत्न करणार आहे। जे काही परीक्षे संबंधात जे काही चांगले निर्णय असतील, जे काही विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सगळं काही परीक्षा दृष्टीने कार्यपद्धती आहे ते कार्यपद्धती मी परिपूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे। आणि त्याचप्रमाणे मंडळामध्ये जे काही सर्व काम आहे हे कामकाज अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी देखील मी माझा संपूर्ण वेळ या ठिकाणी देणार आहे। आणि मंडळाचा जो चांगला एक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळांमध्ये विविध सभा, त्याचप्रमाणे सर्व आमचे मुख्याध्यापक प्राचार्य यांच्या सभा देखील मी घेणार आहे। परीक्षेसंबंधी जे काही इत्थंभूत माहिती आहे हे वेळोवेळी मी देण्यासाठी कटिबद्ध आहे। जे काही राज्य मंडळाचे जे निर्णय असतात हे निर्णय लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचप्रमाणे सगळी माहिती देखील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, प्राचार्य यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करणार आहे, जेणेकरून त्या माहितीच्या आधारे सर्व माहिती विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, जनतेपर्यंत ही सगळी पोहोचेल यासाठी देखील मी परिपूर्ण प्रयत्न करणार आहे। आणि मंडळामध्ये जे काही सर्व कामकाज आहे या सर्व कामकाजावर व्यवस्थितपणे सर्व देखरेख देखील परिपूर्ण मी करणार आहे। आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्व योग्य तो जो प्रयत्न आहे तो मी प्रयत्न मंडळामध्ये करणार आहे।